मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होते आणि आम्ही सध्या आहोत प्रभाग क्रमांक 200 मध्ये. इथे भाजपकडून संदीप पानसंडे आणि उबाटाकडून उर्मिला पांचाळ यांच्यात लढत होते. या मतदारसंघाची नेमकी काय हवा आहे हे जाणून घेऊयात. इथे काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, नेमकं चित्र काय आहे? चित्र स्पष्ट आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाचा महापौर होणार. गेल्या वर्षीचा आपण जे बघतोय भ्रष्टाचाराचा सगळा, त्याला गाडणार ह्या वेळेला, आणि ह्या वेळेला परिवर्तन होणार नक्की. भाजपाचा महापौर बसणार. ठाकरे बंधू एकत्र आलेत. तुमच्या विभागात उबाटाचा उमेदवार आहे, त्यांच्या युतीमुळे काही फरक पडेल असं वाटतं? नाही, आधी पण ते एकत्रच होते ना. आधी पण एकत्र होते, नंतर परत वेगळे झाले. काय फरक पडला? आता एक भाव अंधारात चालला, त्याच्याबरोबर दुसरा भाव पण अंधारात जातोय. म्हणजे मी एकटा का जाऊ, तू पण माझ्याबरोबर आहे, असं चाललेलं आहे. काही फरक पडत नाही. मराठी जनता तर सुज्ञ आहे. बरोबर त्यांना समजलेलं आहे. कोविडचा भ्रष्टाचार जनतेच्या समोर आहे. तुम्ही भाजपाचा नगरसेवक हवा म्हणताय, पण इथल्या स्थानिक समस्या सोडवेल इतक्या कॅपॅसिटीचा तुमचा नगरसेवक असेल? अर्थातच. आता तुम्ही बघता, हे रोड पहिला डांबरी होते. भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये हे रोड डांबरीकरण सोडून कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. बीडीडी जाईच्या 500 फुटामध्ये आम्ही गेलेलो आहोत. ते त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर हॉस्पिटल बघतात, त्याचं आम्ही नामकरण केलं. असे बरेचसे काम आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेत. आमदार कालिदास कोळंबकर साहेबांच्या माध्यमातून झालेले. निश्चितच आमचा उमेदवार निवडून आल्यावरती ते आणखीन चांगलं काम करणार. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत. काय वाटते तुम्हाला, काय चित्र असेल? सध्याचं चित्र बघता येतील तर संदीप पानसंडेंचाच आहे. उबाटाचं तर मी काही बोलू शकत नाही, कारण मी तर हवा हे बघितलं नाहीये. पण शक्यतो संदीप पानसंडेचंच आमचं मत आहे. काय विजन घेऊन संदीप पानसंडे उतरलेत आणि तुम्ही त्यांना का मतदान करा? विजन असं म्हणजे आम्ही त्यांना खूप काही अशी बघितलेत कामं, जसे की वैद्यकीय असेल, केम हॉस्पिटल असेल. जसं आमचे वरिष्ठ भाऊ बोलले कल्पेश काय, जसं की त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचं नाव देताना खूप काही असे बघितलेल्या गोष्टी आहेत. इव्हन मी पण एक घरातलाच माणूस असल्यामुळे आम्हालाही माहिती आहे देखील काय काय केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 200 मधले आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहेत. सर, काय वाटतंय, काय चित्र आहे? माझं नाव मंगेश शेल्वे. चित्र असं आहे की गेली 9 टर्म आमदार जे कालिदास कोळंबकर आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे संदीप पानसंडे हे गेली 27 वर्ष केईएम रुग्णालयामध्ये एक सेवाभावी म्हणून अशी काम करतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या पिरियड, या 200 वॉर्डमध्ये जी आपली जी कामं झालेली आहेत, की आपला आता नवीन पिरियड साईजचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलन नाव दिलेलं आहे, तसेच रमाबाई आंबेडकर हे प्रस्तुतीला नाव आपण दिलेलं आहे, ती कोळंबकर साहेबांच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि जी आज ती शिवाय चैत्यभूमी शरीफाग येते, जी ती आपली हे ती ज्योत चालती, ती ही भीम ज्योत चालती, ही ती कोळंबकर साहेबांच्या माध्यमातून जमते. आणि ही केलेली कामं आहेत, ही ती नकोच त्यांना यश त्यांना. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काय वाटतं, इथली हवा काय सांगते? इथली हवा इकडे सध्या बीजेपी हवा जोरात चालू आहे. कालिदास कोळंबकर साहेब स्वतः प्रचार करत होते आणि महायुतीमध्ये इथे बरीचशी अशी चांगली कामं झाली. जसा बीडी जाळीचा प्रश्न आहे, आता 26 जानेवारी मध्ये त्यांचा 864 रुपया त्या वाटप होणार. याच्यामध्ये कोळंबकर साहेबांचा खूप महत्वाचा हातभार होता. तसेच त्याच्यानंतर आता इकडे सगळं मतदार वगैरे सगळे उत्साहाने बाहेर पडतायत. आमच्या बिल्डिंग मध्ये, म्हणजे बिल्डिंगच्या इथले रहिवासी आहेत, ते खूप उत्साहामध्ये मतदानाला बाहेर पडतायत. तुम्हाला काय वाटतंय, कोण उमेदवार इथे निवडून? संदीप पानसंडे. का संदीप पानसंडे निवडून येतील असं तुम्हाला? हॉस्पिटलची भरपूर चांगली कामं केली त्यांनी, त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे आता असं म्हणजे कुठलं कुटुंब नाही जिथे त्यांनी मदत कसं केली. संदीप पानसंडे पहिल्यांदाच निवडणूक लढतात, पण त्यांच्या विरोधात उर्मिला पांचाळ ह्या माजी नगरसेविका आहेत. म्हणजे आमच्या भागामध्ये त्यांनी काही काम केलेलं नाही. आम्ही भरपूर कामं घेऊन गेलो त्यांच्याकडे, पण त्यांनी आमचं एक पण काम केलेलं नाही. ते ज्यावेळी आलेले त्यावेळी पण आम्ही त्यांच्याशी बोललो की तुमच्याकडून काही कामं नाही झाली, आणि कार्यकर्ते उद्धट बोलतात. तुम्ही म्हणताय महायुतीची सत्ता येईल मुंबईत, महापौर जो नवीन होईल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा? महापौर नवीन येईल त्यांच्याकडून आमच्या ह्या अपेक्षा आहेत की जी रस्त्याची कामं आहेत, किंवा गटर लाईन आहे, पाण्याचा प्रश्न आहे, किंवा इतर आता आमच्या बिल्डिंगचं हे प्लॉटचं काम थोडंसं बाकी आहे. तर आता कोळंबकर साहेबांच्या प्रयत्नाने ते होतच आहे. आता संदीप पानसंडे खूप म्हणजे नवीन चेहरा, आणि तो म्हणजे लोकांना, गरजू लोकांना, म्हणजे हॉस्पिटलचं काम असो किंवा कुठलं शाळेचे ऍडमिशनचे कामं असो, या कामाला त्यांनी खूप मदत केली संदीप पानसंडे साहेब. त्यामुळे आता ते निवडून आल्यानंतर, ते त्याच्यामध्ये गेल्यानंतर आम्ही ते आम्हाला कशीच पुढे मदत करते राहिले असं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक 200च्या नवीन नगरसेवकाकडून तुमच्या काय अपेक्षा असतात?
आमच्या अपेक्षा आहे की ज्या नगरसेवकची कामं आहेत, महानगरपालिकेची कामं ती एक चांगले प्रामाणिकपणे व्हावे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद साहेब आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर इथल्या मतदारांची चर्चा करता महायुतीचा पारड या ठिकाणी काहीसं जड वाटतंय. मात्र निकाल हा 16 तारखेला स्पष्ट होईल. कॅमेरामन वैभव घाडीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, मुंबई.